आणि त्याच्यात त्यांनी आम्हाला कॅन्सर झालेला जो रुग्ण असतो, तर त्याचं कंप्लीट जिनोम एनालिसिस करून हो. त्याच्या नेमक्या कोणत्या जनुकामध्ये असा कॅन्सर. डिफेक्ट आहे, की ज्यामुळे त्याला कॅन्सर झालाय, हे ते शोधून काढत होते. आणि मग ज्याला हल्ली जो एक खूप प्रचलित असा शब्द आहे या क्षेत्रामध्ये, टार्गेटेड मेडिसिन्स. म्हणजे बरं. बरोबर त्या जीनवरती तुम्ही, त्या जनुकावरती तुम्ही अटॅक करणारं औषध द्या आणि तुमचा कॅन्सर बरा होईल. बरं. असं त्याच्यामध्ये होतं. असं तर ते सगळं त्यांनी आम्हाला दाखवायला तिकडे नेलं होतं. तर ते बघत असताना त्याचे रिपोर्ट्स त्यांनी कसे येतात, जिनोम एनालिसिसचे, ते सगळं आम्हाला त्यांनी दाखवलं. आणि मला ते बघताना खूप सगळं इंटरेस्टिंग वाटलं होतं. आणि मला असं वाटलं, की हा एक विषय असा आहे, की जो हं. आपण थोडासा आणखीन एक्सप्लोर करू शकतो. कारण ह्याच्यामध्ये एक किंचित अनुवंशिकतेचा पण अँगल आहे. करेक्ट. अ, कारण अनेकदा अनेक रोग त्याच्यामध्ये, काही कॅन्सर पण येतात, हे हं. अनेकदा अनुवंशिक असू शकतात. आणि म्हणून मग त्या दृष्टीने मी अनुवंशिकता, आपल्या जनुकांमधले निर्माण झालेले दोष आणि या सगळ्या विषयी जेव्हा वाचायला सुरुवात केली, तेव्हा त्याच्यात थोडंसं इतिहासात गेल्यानंतर मला असं लक्षात आलं, की हे फारच इंटरेस्टिंग आहे. म्हणजे माझा काही सायन्सशी संबंध तसा म्हटलं तर नाही. हं. पण तरीसुद्धा मला ते एक वाचताना फार मजा येत होती, की वाह! इतक्या लोकांनी वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग त्याच्यामध्ये केलेले आहेत. हं. आणि त्याच्यामधल्या ज्या काही त्यातल्या त्या शास्त्रज्ञांच्या ज्या एक्साइटमेंट्स होत्या, एक शोध लागल्यानंतर. हे जेव्हा मी वाचायला सुरुवात केली, तेव्हा माझ्या असं लक्षात आलं, की ह्याच्यावरती पुस्तक होऊ शकतं. आणि मराठीमध्ये माझ्या माहितीत तरी तेव्हा असं पुस्तक कमाल, नव्हतं. कमाल. त्यामुळे मला असं वाटलं, की हे कदाचित लोकांना आवडेल. आणि हे सगळं करत असताना मला असं एक आणखीन असं वाटलं, अर्थात ते लोकांनी पुस्तक वाचून ठरवायचंय, की मी स्वतः विज्ञानाचा विद्यार्थी त्या अर्थाने नसल्यामुळे किंवा वैज्ञानिक वगैरे नसल्यामुळे, मी सामान्य माणसाच्या भाषेत ते विज्ञान समजावून सांगण्याचा बरं. प्रयत्न केलेला आहे. आणि त्यातला शक्यतो जेवढा खूप तांत्रिक भाग आहे, तो गाळलेला आहे. म्हणजे आज साधारणपणाने तुम्ही बघितलं तर ती पुस्तक 250 पानाचं आहे. पण माझा जो पहिला ड्राफ्ट होता, पहिला खरडा जो हं. होता सगळा, हा जवळ-जवळ तो सगळा छापला असता तर 400 पानाचं पुस्तक झालं असतं. बापरे! तर त्यातला सगळा, पहिली गोष्ट म्हणजे आम्ही त्यातला सगळा तो तांत्रिक भाग लिहिताना, कारण माझी पद्धत अशी आहे, की मी सगळं लिहून हं. काढतो. मग आपल्याला कापायचं काय ते ठरवता येतं. तर त्यामुळे मग त्याप्रमाणे आम्ही सगळा तो तांत्रिक भाग त्यातला बराचसा काढून टाकला, त्याचं संपादन केलं. आणि ते पुस्तक आता इतकं या 250 पानावरती आलेलं आहे. तर त्यामुळे मला असं वाटतं, की मुख्यतः त्याचा भाग असा आहे, की ज्याला विज्ञान या विषयाचा फारसा गंध हं, नाही, हं, हं. त्याला सुद्धा ते वाचताना एक्साइटिंग वाटेल, इंटरेस्टिंग वाटेल, त्यात वाचताना रस वाटेल, अशा पद्धतीने मी मांडणी करण्याचा प्रयत्न केलेला आहे.